नमस्कार, मी बाळासाहेब शेटे पाटील. लोकपथ यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सहकार, राजकारण, धर्म, अध्यात्म, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती, बातम्या आणि सारं काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. मी अशोक बाळासाहेब सोनवणे, नितीन भाऊसाहेब दरंदले आणि मुंजाळ MB मुंजाळ हे माझ्याकडे आले. या दोघांनी मला कंपनीची माहिती दिली का अशी कंपनी आहे समर्थ क्रॉप केअर. त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट कर. इन्व्हेस्ट केल्यानंतर त्याचं 20 महिन्यात परतावा देते. तर अशा 20 महिन्यात दान दुप्पटचा परतावा देते. पण माझा काही त्या कंपनीवर विश्वास नव्हता. पण मला त्यांनी नितीन भाऊसाहेब दरंदले यांनी पैसे लावण्यासाठी भाग पाडलं आणि त्याच्यानंतर मी सोनं बँकेत ठेवलं आणि सोने बँकेमध्ये गहाण ठेवलं. त्याच्यानंतर पैसे ते लावले. त्याच्यानंतर गाया बी विकल्या. गायांचे बी पैसे आले, ते बी कंपनीत इन्व्हेस्ट केले. टोटल 7.5 लाख रुपये येतं. त्याच्यानंतर ते नितीन भाऊसाहेब दरंदले म्हणले की अजून कोणी असेल तुमच्या नातेवाईकामध्ये किंवा याच्यात जर असेल तर इन्व्हेस्ट करण्याजोगं तर आपण त्यांची गाठ घेऊ. त्याच्यानंतर मग आम्ही माझ्या मावस भावाकडं पिंपळगावला उज्जैनीमध्ये गेलो. तिथं त्याची गाठ घेतली, त्याला सांगितलं. त्याच्यानंतर त्याची बी फसवणूक झाली आणि माझी बी फसवणूक झालेली आहे. 4 महिने परतावा भेटला, पण त्याच्यानंतर काय परतावा भेटलेला नाही आहे. ही 2025मध्ये जानेवारीमध्ये इन्व्हेस्ट केलेली ही पैसे. आता मला साधारण 12 महिने पूर्ण होऊन गेलेले आहेत. एक साधारण 4 ते 5 महिनेच पैसे आलेले आहेत. त्याच्यानंतर एक साधारण 4-5 महिन्यापासून पैसेच नाही आलेले. मला जर माझे पैसे भेटले नाही तर मी उपोषणाला किंवा आंदोलनाचा एक निर्णय घेतो. आजीनाथ वाघ हा माझा मावस भाऊ आहे. त्याचे साधारण या कंपनीमध्ये 25 लाख रुपये येतं. या कंपनीमध्ये 25 लाख गुंतवायला नितीन भाऊसाहेब दरंदले, राघवन, त्याच्यानंतर तुकर मुंजाळ, सुभाष लवटे ह्या लोकांनी कंपनीचे प्लॉट देऊ म्हणून असं एक हे केलं, आश्वासन दिलं. ते आश्वासन पैसे लावूच तरच हे केलं त्यांनी. पैसे लावल्यानंतर ते काय प्लॉट वगैरे काही दिलेलं नाही. त्याच्यामुळं ही जबाबदारी ही सगळी या पैशाची या 4 लोकांनीच घेतलेली होती. आणि 13 संचालक प्रशांत गवळी हा मुख्य हे आहे कंपनीचा. अशा पद्धतीने या सर्वांनी आमचं आजीनाथ भामदास वाघ याचे 25 लाख रुपये येतं. आणि आमचे हे सगळं पूर्ण पैसे भेटूच तर आम्ही हे आंदोलनाचं हे करणार आहेत, आत्मदहन करणार आहे. आमचे पैसे जर भेटले नाही तर हे 4 लोक आणि 13 प्लस प्रशांत गवळी हे आमच्या पैशाला जबाबदार राहतील. किंवा जरी आमचं काही जीवाचं हे झालं तर यांनाच हे करावं, असं जबाबदार ठरावं असं आमचं म्हणणं आहे.